Welcome back, all dear students. After the midterm examination, we are going for our next chapter, that is the chapter number 4 and 5 of the chapter seed. सर्वांना midterm examination proper गेली असेल. Question paper is quite simple. Question paper हा थोडासा simple होता because of our limited lectures. I think some students having the problem in section B in question number 5 do as directed. The first one answer as it is a filling blank. The Oryza sativa is a botanical name of rice. Then name of the tillage implement used for shallow ploughing. तर स्पेशली मी तुम्हाला 2 वेळा रिपीट करून या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की वुडन प्लाव, देशी प्लाव और कंट्री प्लाव हा which is do not open the invert the soil and open only V-shaped furrow. So again for the less depth म्हणजे कमी खोलीच्या नांगरटीसाठी हा लाकडी नांगर, बळी नांगर किंवा वुडन प्लाव ज्याला म्हटलं जातं तो वापरला जातो. आणि जो आयर्न प्लाव आहे इज युज्ड फॉर डीप प्लाविंग बिकॉज ऑफ इट इन्वर्ट दी सॉइल म्हणजे जमिनीच्या थरांची अदलाबदल तो करतो. देन नंबर 3 नेम ऑफ द सायंटिस्ट नोन ॲज अ फादर ऑफ टिलेज ॲज युजल जेथ्रो टूल. And last one, when capillary and non-capillary pores are in equal proportion in soil, then it is at good till. So whether it is a true or false is a true. म्हणजे जमिनीमध्ये ज्यावेळेस मोठी छिद्र आणि लहान छिद्र किंवा मॅक्रो आणि मायक्रोपोअर हे इक्वल प्रमाणात असतात त्यावेळेस जमीन वापशावरती म्हणजे हवा आणि पाणी यांचं समप्रमाण असल्यानंतर ती जमीन वापसा कंडिशनला आहे आणि चांगल्या तिलतची आहे असं गृहीत धरलं जातं. ओके, देन टुडे वी हॅव नेक्स्ट चॅप्टर. नेम ऑफ द चॅप्टर इज सीड. इन मराठी इट इज नोन एज अ बी और बियाणे. नाउ डेफिनेशन ऑफ सीड. Seed is any material used for planting and propagation. Whether it may be in the form of maybe grains, maybe seedlings, tubers, bulbs, rhizomes, roots, etc. etc. म्हणजे क्रॉपच्या ग्रेन पासून किंवा प्लांटच्या ग्रेन पासून प्लांट पार्ट कोणते असतील असे सगळे प्लांट पार्ट जे नवीन प्लांटच्या उत्पत्तीसाठी वापरले जातात त्याला बियाणं असं म्हटलं जातं. एनी प्लांट पार्ट विच इज युज्ड फॉर द प्लांटिंग अँड प्रोपोगेशन. फॉर एक्झाम्पल जवार, बाजरा, वीट, मेज, दीज आर प्रोपोगेटेड बाय युजिंग देअर सीड्स. त्यांचे ग्रेन्स वापरले जातात नवीन लागवडीसाठी. Sugarcane is multiplied by using the stem. म्हणजे ऊसाचं स्टेम ज्याला आपण कांडे म्हणतो ती वापरली जाते फॉर इट्स फर्दर मल्टिप्लिकेशन किंवा नवीन लागवडीसाठी. त्याचप्रमाणे काही पिकांचे ट्यूबर्स, फॉर एक्झाम्पल पोटॅटो ट्यूबर्स आर युज्ड फॉर दी न्यू मल्टिप्लिकेशन. ओनियन बल्ब्स ज्याला कांदे आपण म्हणतो ते वापरले जातात. टर्मरिक असेल, जिंजर असेल म्हणजे हळद असेल, अद्रक असेल यांचे रायझोम्स वापरले जातात. काही प्लांटसाठी त्यांचे रूट्स वापरले जातात म्हणजे रनर्स असतील, सकर्स असतील, कटिंग्स असतील किंवा ग्राफ्ट असतील. सो एनी प्लांट पार्ट विच इज युज्ड फॉर द फर्दर मल्टिप्लिकेशन दॅट इज द प्लांटिंग अँड प्रोपोगेशन नोन ॲज अ सीड. सिंपल डेफिनेशन. Any plant part or any material which is used for planting and propagation known as a seed. Now the next point, that is the good quality of seed. म्हणजे एखादं बियाणं चांगल्या प्रतीचं आहे
किंवा लागवडी योग्य आहे हे कधी समजलं जातं, तर त्यासाठी काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्या पिकाच्या नवीन चांगल्या लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे काही गुणधर्म त्या ठिकाणी असावेत का, आणि ते असले तर कोणत्या प्रकारचे असावेत, हे म्हणजे दी गुड क्वालिटी ऑफ सीड. दी फर्स्ट वन, इट शुड बी मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली प्युअर. म्हणजे दिसायला सुद्धा आणि त्यांचे जे अनुवंशिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते प्युअर असायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आपण मराठीमध्ये ज्याला खानदानी वगैरे म्हणतो असं, म्हणजे त्याचे जे पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंटपासून साधारणतः किंवा जे पॅरेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे कॅरेक्टरिस्टिक्स त्या सीडमध्ये त्या ठिकाणी मॅक्झिमम असले पाहिजेत. सो seed should be genetically pure and should exhibit true morphological and genetical characteristics of a particular strain, that is true to type. म्हणजे ज्याला आपण मराठी खानदानी किंवा अनुवांशिक शुद्धता अशा प्रकारे संबोधलं जातं. नेक्स्ट, इट शुड बी फ्री फ्रॉम admixture of seeds of other strains or other same crop or other crop seed, weed seed, dirt, the inner material, etc. etc. म्हणजे जे आपण निवडलेलं बियाणं आहे या बियाण्यामध्ये त्याच पिकाच्या ऑदर व्हरायटींचं, म्हणजे आपण सपोज ज्वारी घेतली तर ज्वारीची दुसरी व्हरायटी तिचं सीड असू नये. फक्त ज्वारीच नव्हे तर बाकीचे सुद्धा जे क्रॉप्स वेगवेगळे आहेत, म्हणजे बाजरी असेल, वीट असेल, मेज असेल, यांचे सुद्धा बियाणे त्याच्यामध्ये असू नये. अगेन, नॉट ओनली दी क्रॉप सीड्स, दी डर्ट अँड डस्ट अलॉंग विथ दी वीड सीड. म्हणजे जे बियाणं आपण निवडलेलं आहे त्या निवडलेल्या बियाण्यामध्ये इतर कुठल्याही प्रकारच्या पिकांचे बियाणे, त्याचबरोबर साधारणतः जे तना किंवा ज्याला आपण गवत म्हणतो किंवा वीड्स आणि पालापाचोळा अशा प्रकारचं ॲडमिक्चर त्याच्यामध्ये किंवा डर्ट डस्ट असू नये. देन इट शुड हॅव हाय अँड अश्युअर्ड जर्मिनेशन पर्सेंटेज. म्हणजे त्याचं जे मॅक्झिमम जर्मिनेशन पर्सेंटेज आहे ते असायला पाहिजे. आता जर्मिनेशन पर्सेंटेज ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक साधी सिंपल पद्धत सांगतो. सिम्पली 100 सीड्स आर सोन. ते पेरणी करण्यासाठी सुद्धा आर्टिफिशियल लॅबमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. 100 सीड निवडलेल्या बियाण्यामधले त्या ठिकाणी इट अलाउड टू जर्मिनेट बाय युझिंग डिफरंट मेथड्स, आणि जेवढे जर्मिनेट झालेले आहेत त्याच्यावरून त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज त्या ठिकाणी ठरवलं जातं. म्हणजे 100 बियाणं आपण पेरणीसाठी वापरलं आणि त्यातलं एक 95 बियाणे उगवले, 5 बियाणे उगवलेच नाहीत, सीड्स उगवलेच नाहीत, तर त्या लॉटची जर्मिनेशन पर्सेंटेज ही 95% आहे असं गृहीत धरलं जातं. सो इट शुड हॅव हाय जर्मिनेशन पर्सेंटेज अँड फिगरस सीडलिंग. फिगरस सीडलिंग ज्याची ग्रोथ जास्त होते किंवा जे दिसायला अधिक टवटवीत आहे अशा प्रकारचं त्याचं सीडलिंग असायला पाहिजे. नेक्स्ट, इट शुड बी हेल्दी, वेल डेव्हलप्ड अँड युनिफॉर्म इन साईज. जे बियाणं आपण निवडलेलं आहे ते मॉर्फॉलॉजिकली म्हणजे ते दिसायला सर्व सारखं असायला पाहिजे किंवा त्याची जी ग्रेन साईज आहे ती समान असावी आणि ते हेल्दी सुद्धा असावं. नेक्स्ट, इट शुड बी फ्री फ्रॉम एनी डिसीज बेअरिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज द पॅथोजन. जे निवडलेलं बियाणं आहे ते बियाणं रोगमुक्त असावं, हा एक त्याच्यातला गुणधर्म आहे. And next one, that is the last one, it should be dry and not moldy and should contain 12 to 14% moisture. जे निवडलेलं बियाणं आहे हे जास्त मॉइश्चर असलेलं असू नये. म्हणजे त्याचं जे पर्सेंटेज आहे ॲज पर दी रूल्स ते 14% मॅक्झिमम आणि 12% कमीत कमी अशा प्रकारचं त्याच्यामध्ये मॉइश्चर असू नये. मोल्डी म्हणजे ते उगवलेलं वगैरे असू नये, कारण जर्मिनेट झालेलं बियाणं साधारणतः सॉइलमध्ये पुन्हा त्या ठिकाणी जर्मिनेट होईलच असं नाही. सो these are the some characteristics of a good quality seed.
Now, next that is the seed germination. Actually, here there is a procedure how the resumption of growth by the embryo. सीड जर्मिनेट होतं म्हणजे काय होतं तर बियाण्यांमधून किंवा बियाण्याच्या एम्ब्रियोमधून नवीन वाढीला सुरुवात होते आणि साधारणतः जे रॅडिकल आहे किंवा प्ल्युम्युल आहे त्याचं स्टार्टिंग होतं. जे रूट पोर्शन आहे त्याला रॅडिकल असं म्हटलं जातं आणि जो शूट पोर्शन साधारणतः सुरुवातीला बाहेर येतो सीडमधून त्याला प्ल्युमोल किंवा स्टेम डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. नाव इज अ सिम्पल प्रोसिजर मीन्स आफ्टर सोईंग ऑफ द सीड्स फर्स्ट ऑफ ऑल ॲब्सॉर्ब द सॉइल मॉइश्चर. जमिनीमधलं जे मॉइश्चर आहे ते ॲब्सॉर्ब करून घेतं. बिकॉज ऑफ सॉइल मॉइश्चर ॲब्सॉर्प्शन सीड कोट म्हणजे त्या बियाण्यावरती जे आवरण आहे ते काय होतं पातळ आवरण जे आहे ते ब्रेक होतं आणि आफ्टर ब्रेकिंग देर इज अ गॅसेस एक्सचेंज म्हणजे जो ऑक्सिजन वगैरे त्या सीडला एम्ब्रिओला लागणार आहे तो घेतला जातो आणि ॲट अ प्रॉपर टेम्परेचर एका ठराविक टेम्परेचरला साधारणतः त्या बियाण्यामधून नवीन वाढीला सुरुवात होते. त्यालाच म्हटलं जातं जर्मिनेशन इज द अवेकिंग ऑफ द डॉर्मनंट एम्ब्रिओ. जो सुप्त अवस्थेमधला एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ जागा होतो म्हणजेच नवीन वाढीला सुरुवात होते. द प्रोसेस बाय विच द डॉर्मनंट एम्ब्रिओ वेक अप अँड बिगिन्स टू ग्रो इज नोन ॲज अ germination. Also, another definition is there is a simply resumption of growth by the embryo and development of new seedling or young seedling known as a seed germination. In examination, you may use both the definition. Now, all these germination happens in the soil only. We cannot see all these procedure by our naked eyes. म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी ही सर्व प्रक्रिया पाहू शकत नाही कारण पेरणी केल्यानंतर ही सर्व जी प्रक्रिया आहे ही जमिनीमध्ये घडते आणि ज्या वेळेस ही नवीन वाढ जी आहे ती जमिनीच्या वरती दिसायला लागते त्याला म्हटलं जातं सीड इमर्जन्स. Actually, these are the both two different phenomena, germination and emergence. जर्मिनेशन जमिनीमध्ये घडतं जे आपल्याला दिसत नाही आणि जे इमर्जन्स आहे आफ्टर जर्मिनेशन दी रॅडिकल असेल किंवा प्ल्युम्युल असेल ते प्ल्युम्युल जमिनीच्या वरती येणार नाही. रॅडिकल जे असेल ते जमिनीच्या वरती दिसायला लागल्यानंतर साधारणतः त्याला इमर्जन्स असं म्हटलं जातं. मीन्स ॲक्च्युली these new growth coming above and out of the soil surface known as a emergence. मराठीमध्ये या दोन्ही फिनॉमिनाला एक कंबाईन टर्म म्हणजे उगवण. आपण एखाद्या बियाण्याची उगवण झाली असं केव्हा म्हणतो जेव्हा नवीन ग्रोथ आपल्याला जमिनीच्या वरती दिसायला लागते. देन नेक्स्ट चेंजेस ड्युरिंग दी जर्मिनेशन. ऑलरेडी जे आता मी तुम्हाला सांगितलं की बियाणं जमिनीमध्ये पेरल्यानंतर सगळ्यात अगोदर त्याचं काय होतं तर बियाणं सॉइल मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं. इट बिकम्स स्वेल म्हणजे त्याचं आकारमान वाढतं. आफ्टर द स्वेलिंग ऑफ द सीड देर इज अ नेक्स्ट इनिशिएशन ऑफ फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी सच ॲज रेस्पिरेशन म्हणजे सॉइल मॉइश्चर ॲब्सॉर्प्शन इट बिकम्स स्वेल. देन देर इज अ एक्सचेंज ऑफ गॅसेस. देन the next that is the digestion of stored food by the enzymes and translocation and the new soluble food is ready for the development of new growth. Means simply after the soil moisture absorption there is a gases exchange and at a proper temperature it become the start the new growth, that is the resumption of growth by the embryo. Then तुम्हाला जर आठवत असेल तर मी फर्स्ट याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ सीड्स मध्ये तुम्हाला दोन डायग्राम दाखवले होते. द टाइप्स ऑफ जर्मिनेशन हायपोजियल अँड इपिजियल म्हणजे
दोन प्रकारच्या साधारणतः सीड पेरल्यानंतर प्रक्रिया घडतात जर्मिनेशन मध्ये. पहिल्या प्रक्रियेमध्ये सीड्स खालीच राहतात जमिनीमध्ये आणि नवीन वाढ फक्त वरती येते. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये रूट्स अगोदर तयार झाल्यानंतर सीड सहित नवीन वाढ आपल्याला जमिनीच्या वरती दिसते. हिअर हायपोजियल जर्मिनेशन, द कॉटलिडॉन रिमेन अंडर द सॉइल. ज्याप्रमाणे ज्वारी, बाजरी, मका, गहू आपण पेरल्यानंतर फक्त नवीन वाढ वरती दिसायला लागते, हे सीड्स वरती दिसत नाही. बट इन केस ऑफ इपिजियल जर्मिनेशन, हायपो म्हणजे आतमध्ये, इपी म्हणजे वरती, the cotyledons pushed above the soil surface, for example mustard, then tamarind, sunflower, castor, onion, etc. etc. म्हणजे हे जे बियाणं आपण पेरलेलं आहे ते नवीन वाढीसहित जमिनीच्या वरती दिसायला लागतं, त्याला इपिजियल जर्मिनेशन असं म्हटलं जातं. So these are the two types of germination, that is the hypogeal germination and epigeal germination. Then the next point, that is the factors affecting the germination. म्हणजे जे वेगवेगळे फॅक्टर आहेत जे जर्मिनेशनला कारणीभूत आहेत त्याचे दोन प्रकार पडले जातात. दी फर्स्ट इज एक्सटर्नल फॅक्टर, ज्याला आपण बाह्य असं म्हणतो, आणि दुसरा जो आहे तो इंटरनल फॅक्टर. इंटरनल फॅक्टरमध्ये त्या सीडचे जे काही गुणधर्म आहेत ते येतात, आणि एक्सटर्नल फॅक्टरमध्ये सीड सोडून साधारणतः जे बाकीचे घटक आहेत जे उगवून याच्यावरती परिणाम करतात, आणि त्याच्यामध्ये पहिला आहे मॉइश्चर. मॉइश्चर इज व्हेरी इसेन्शियल फॉर द स्टार्टिंग ऑफ द जर्मिनेशन प्रोसिजर. म्हणजे जर मॉइश्चर सॉइलमध्ये ॲब्सेंट असेल, द जर्मिनेशन कॅनॉट टेक्स प्लेस. जमिनीमध्ये जर प्रॉपर त्या ठिकाणी पाणी नसेल तर ती पुढची प्रक्रियाच घडणार नाही, म्हणजे स्वेलिंग ऑफ सीड होणार नाही. आणि जर स्वेल नाही झालं तर गॅसेस एक्सचेंज होणार नाही. गॅसेस एक्सचेंज जर नाही झाले तर जे रिझम्पशन ऑफ ग्रोथ बाय द एम्ब्रियो आहे ते सुद्धा होणार नाही. म्हणजे मॉइश्चर इज अ इसेन्शियल वन फॉर द स्टार्टिंग ऑफ द न्यू ग्रोथ, दॅट इज द इट enables the resumption of physiological activity, that is the swelling of seed due to absorption of moisture, and causes bursting of seed coat and softening the tissue, due to which embryo awake and resume its growth. Okay, then second, next, that is the temperature. At proper temperature only, because of all these crops having their own cardinal temperature points, that's why these are classified into kharif crop, rabi crop and summer crop. तुम्हाला आठवत असेल, according to region also these crops are divided into tropical, subtropical and temperate. म्हणजे त्या पिकाच्या साधारणतः पूर्ण वाढीवरती आणि जर्मिनेशन पासून पूर्ण वाढीवरती एक ठराविक टेम्परेचरची आवश्यकता असते, आणि म्हणून ही पिकं वेगवेगळ्या हंगामामध्ये घेतली जातात. फॉर एक्झाम्पल खरीप सीझनमध्ये तापमानामधलं जे तापमान आहे जमिनीचं असेल आणि बाहेरचं असेल, इट इज अ डिफरंट वन. इन रब्बी सीझन म्हणजे हिवाळ्यामध्ये ते वेगळं असेल, अँड इन समर सीझन ते वेगळं राहतं, आणि याचा परिणाम साधारणतः किंवा it is favorable, the crops those are grown in that particular season only. So the cardinal temperature points म्हणजे optimum temperature range. Below that and above that it is not able to survive or their normal growth and development. आपल्या सुद्धा साधारणतः जे कार्डिनल टेम्परेचर पॉइंट्स आहेत, म्हणजे 19 अंशाच्या खाली आपण जगू शकत नाही, आणि टेम्परेचर जर 50 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं तरी सुद्धा आपण नॉर्मल लाईफ त्या ठिकाणी व्यतीत करू शकत नाही. त्यालाच म्हटलं जातं कार्डिनल टेम्परेचर पॉइंट. हिअर ऑल्सो फॉर दीज डिफरंट क्रॉप नॉट बिलो दॅन 0 degree Celsius and not above than the 50 degree Celsius, plants are able to germinate. The optimum म्हणजे जे suitable temperature आहे for every crops, that is the 25 to 30 degree Celsius.
The next point, which is comes under the external factor, that is the oxygen. It is essential during the germination for the respiration and other physiological activities which are vigorous and during the प्रोसेस. म्हणजे ऑक्सिजनची सुद्धा गरज आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, सॉइल मॉइश्चर, then temperature, then oxygen. Next one, the light. Here light do not suffer or affect that much when the new growth is in soil, but after, म्हणजे साधारणतः बियाण्याचे आपण दोन भाग करू शकतो, एक म्हणजे एम्ब्रियो आणि दुसरं म्हणजे स्टोअर्ड फूड. ज्यावेळेस एम्ब्रियो जर्मिनेट होतो त्यावेळेस त्याचं जे पोषण आहे, त्याला जे मिळणारं न्यूट्रिएंट आहेत ते त्याच्या आजूबाजूला असलेल्या स्टोअर्ड फूड मधून त्याला मिळतं. आणि ज्यावेळेस हे नवीन वाढ जमिनीच्या वरती येते, देन दी प्लांट्स आर एबल टू, म्हणजे ते स्वतः फूड त्या ठिकाणी तयार करायला चालू करतात. आणि म्हणून जोपर्यंत ही नवीन वाढ साधारणतः जमिनीमध्ये आहे ती व्हिगरसली वाढते इन डार्क विदाउट लाईट. आणि ज्यावेळेस ही लाईटमध्ये येते किंवा इमर्जन्स त्याचं होतं त्यावेळेस मात्र साधारणतः विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस these are prepare their own food, and that's why light is essential for the normal growth and development of the crop plant. Then the next point is only applicable for the laboratory purpose, not actually in practical field. सबस्ट्रॅटम म्हणजे जे मीडियम आपण जर्मिनेशन प्रक्रियेमध्ये वापरतोय साधारणतः त्याला सबस्ट्रॅटम असं म्हटलं जातं. आणि ही साधारणतः लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हाऊ दी जर्मिनेशन पर्सेंटेज डिटरमाइंड. 100 सीड आपण त्या ठिकाणी पेरले लॅबमध्ये आणि त्यापैकी किती उगवले हे पाहण्यासाठी बोल्टिंग पेपर वापरला जातो, टॉवेल वापरला जातो, किंवा ज्याला आपण क्लॉथ असं म्हणूया, क्लॉथ वापरलं जातं, किंवा टिश्यू पेपर सुद्धा त्या ठिकाणी वापरला जातो. सो ऑल दीज आर दी मीडियम्स. त्यांचे एक विशिष्ट साधारणतः कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ते काय करतात, दी मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी इज बेटर अलॉंग विथ दी एरिएशन, आणि इट इज इसेन्शियल फॉर दी प्रॉपर टेम्परेचर. म्हणजे जर्मिनेशन प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी त्या ठिकाणी मॉइश्चर आवश्यक आहे, जसं सॉइलमध्ये असतं तसं. त्याचबरोबर तिथं जर एरिएशन प्रॉपर राहत असेल तर ते टेम्परेचर मेंटेन करतं. आणि म्हणून साधारणतः अशा प्रकारचे सबस्ट्रॅटम लॅबोरेटरीमध्ये वापरले जातात आणि त्यांचे एक्झाम्पल्स आहेत बोल्टिंग पेपर, टॉवेल किंवा टिश्यू पेपर. आता जो सबस्ट्रॅटम त्या ठिकाणी वापरलेला आहे त्याच्यावरून सुद्धा जर्मिनेशन पर्सेंटेज कमी किंवा जास्त होऊ शकतं. सो दीज आर दी एक्सटर्नल फॅक्टर अफेक्टिंग दी जर्मिनेशन. नेक्स्ट, that is the second, internal factors. Here the first one, food and oxygens. मी आता तुम्हाला सांगितलं की साधारणतः दोन याच्यामध्ये आपण त्याचं ठोकळ अंदाजाने विभागणी करूया. एक म्हणजे एम्ब्रियो आणि दुसरं म्हणजे स्टोअर्ड फूड. आणि साधारणतः जे नवीन वाढ सुरुवात होते त्याला पुशअप जे किंवा बॅकअप जो आहे ह्या स्टोअर्ड फूडचा असतो. आणि हे जे स्टोअर्ड फूड आहे साधारणतः एम्ब्रियो फीड्स ऑन दी स्टोअर्ड फूड मटेरियल अंटिल यंग सीडलिंग प्रिपेअर इट्स ओन फूड. म्हणजे जोपर्यंत नवीन वाढ स्वतःच अन्न तयार करत नाही किंवा करू शकत नाही तोपर्यंत त्याची जी डेव्हलपमेंट आहे त्या स्टोअर्ड फूडवरती होते. आणि त्यासाठी मदत करतात हे ऑक्झिन्स. ऑक्झिन्स आर दी ग्रोथ प्रोमोटर्स, हेन्स क्वाईट इसेन्शियल ड्युरिंग दी जर्मिनेशन. ओके. आता या स्टोअर्ड फूड मध्ये साधारणतः डिपेंडिंग अपॉन दी सीड साइज, वेदर इट इज अ स्मॉल सीडेड क्रॉप, मीडियम सीडेड क्रॉप और बोल्ड सीडेड क्रॉप, त्याच्यामधला एम्ब्रियोचा आकार लहान मोठा असू शकतो. आणि जे बॅकअप आहे त्याचं, म्हणजे सपोज बाजरा आहे, बाजऱ्याचे सीड साईज लहान आहे, त्याचा एम्ब्रियो सुद्धा लहान असेल आणि त्याला लागणारं बॅकअप म्हणजे स्टोअर्ड फूड ते सुद्धा त्याच प्रमाणात असेल. आणि म्हणून लहान सीड्स हे नेहमी कमी खोलीवरती पेरले जातात जेणेकरून ते पटदिशी उगवतील, म्हणजे त्यांचं इमर्जन्स होईल आणि दे कॅन एबल टू प्रिपेअर देअर ओन फूड्स. त्याचप्रमाणे मीडियम हे जरा जास्त खोलीवरती आणि बोल्ड सीडेड हे
अजून जास्त खोलीवरती पेरले तरी चालतात आणि त्याच्यावरून साधारणतः त्यांचं जर्मिनेशन पर्सेंटेज त्या ठिकाणी कमी किंवा जास्त होऊ शकते. देन व्हायबिलिटी, इट्स ॲबिलिटी ऑफ सीड रिमेन जर्मिनेट. द डेफिनेशन ऑफ व्हायबिलिटी म्हणजे जिवंत राहण्याची क्षमता. साधारणतः ही जी व्हायबिलिटी आहे, डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ सीड इट्स व्हायबिलिटी इज डिफरंट. वेगवेगळ्या सीडनुसार त्याची व्हायबिलिटी ही वेगवेगळी असू शकते. जिवंत राहण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा ज्याला आपण एम्ब्रिओ किती दिवस आहे असं सीड राहिलं तर नंतर उगवू शकतो, त्यालाच साधारणतः व्हायबिलिटी असं म्हटलं जातं. ऑल सीड्स रिमेन व्हायबल फॉर अ सर्टन डेफिनाइट पिरियड ऑफ द टाइम अँड देअर आफ्टर एम्ब्रिओ बिकम्स डेड. इट डिपेंड्स ऑन मॅच्युरिटी ऑफ सीड, stored condition and vigor of the parents and type of species. Generally, it is for 3 to 5 years and they remain for more than 200 years also in loss. म्हणजे काही पिकांमध्ये साधारणतः ते 3 ते 5 वर्षापर्यंत एम्ब्रिओ जिवंत राहतात आणि एखादंच असं पीक आहे किंवा राहू शकतं त्याचं मॅक्झिमम पिरियड 200 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही किंवा ते जिवंत राहू शकत नाही. देन नेक्स्ट डॉर्मनन्सी. डॉर्मन्सी ज्याला आपण बियाण्यांची सुप्त अवस्था असं म्हटलं जातं, इज अ सिम्पली रेस्टिंग पिरियड ऑफ द सीड ड्युरिंग विच दो द सीड्स आर व्हायबल. म्हणजे त्यातला एम्ब्रिओ जिवंत आहे, अगदी जर्मिनेशनसाठी सगळी कंडिशन सुटेबल आहे, म्हणजे प्रॉपर मॉइश्चर इज देअर, proper temperature is there, then again though all the suitable condition is there, viable seed are unable to germinate. म्हणूनच त्याला बियाण्यांची सुप्त अवस्था असं म्हटलं जातं. जरी त्या बियाण्याला उगवणीसाठी लागणाऱ्या सगळ्या प्रॉपर कंडिशन असल्या तरी सुद्धा ते बियाणं उगवत नाही आणि त्याला म्हटलं जातं बियाण्यांची सुप्त अवस्था म्हणजेच डॉर्मन्सी ऑफ सीड. So these are the 3 internal factors which affect the germination. So here regarding the next, that is the seed dormancy, जे आता मी तुम्हाला सांगितलं, the failure of fully developed and mature viable seed म्हणजे जे जिवंत आहे तरी सुद्धा to germinate under the favorable condition of moisture and temperature is called resting stage or dormancy and the seed said to be dormant. म्हणजे थोडक्यात काय, एका ठराविक कालावधीशिवाय आफ्टर हार्वेस्टिंग ते सीड जर्मिनेट होतंय का नाही हा त्याचा सुप्त अवस्थेचा कालावधी झाला आणि त्याच्यानुसार त्याचा डॉर्मन्सी पिरियड हा वेगवेगळा असू शकतो आणि त्याच्यावरून ह्या डॉर्मन्सीचे काही प्रकार त्या ठिकाणी आहेत. पहिला प्रकार आहे प्रायमरी डॉर्मन्सी. द सीड्स which are incapable of germination just after ripening, even by providing all the favorable conditions, are said to have primary type of dormancy. म्हणजे एखादं सीड जस्ट आफ्टर इट्स मॅच्युरिटी, आपण त्याची काढणी केली आणि पुन्हा ते आपण पेरण्यासाठी वापरलं तर ते उगवू शकत नाही एका ठराविक कालावधीपर्यंत, त्याला म्हटलं जातं प्रायमरी डॉर्मन्सी. साधारणतः त्याचं बेस्ट एक्झाम्पल इज पोटॅटो हिअर. सो पोटॅटोज आर अनेबल. मग तुम्ही म्हणाल की आपण मार्केटमधून किचनमध्ये समजा काही पोटॅटो आणले आणि ते 4-5 दिवस भाजीसाठी आपण नाही वापरले तर त्याच्यावरती लगेच कोंब दिसायला लागतात. परंतु जे मार्केटमधले असे पोटॅटो आहेत ज्याला कोंब दिसतात हे कधीच फ्रेश हार्वेस्टिंगचे नसतात. दीज आर दी फ्रॉम कोल्ड स्टोरेज आणि त्याचं हार्वेस्टिंग कदाचित 6 महिने किंवा 1 वर्ष अगोदर केलेलं राहतं आणि म्हणून ओपन कंडिशनला ज्यावेळेस ते त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेस नवीन वाढीला त्याच्या सुरुवात होते. म्हणजेच 6 महिन्याच्या अगोदर नवीन बटाटे उगवू शकत नाही, हा त्याचा डॉर्मन्सी पिरियड झाला. आपण त्याला किती जरी फेवरेबल क्लायमेटिक किंवा सॉइल कंडिशन दिली तरी सुद्धा. इन केस ऑफ सेकंडरी डॉर्मन्सी, सीड्स आर एबल टू जर्मिनेट जस्ट आफ्टर द रायपनिंग. एवढं एकच लक्षात ठेवा फक्त, म्हणजे सीड्स आर अनेबल टू जर्मिनेट जस्ट आफ्टर मॅच्युरिटी ऑर रायपनिंग, प्रायमरी डॉर्मन्सी, and seeds are able to germinate
just after ripening or its maturity, secondary dormation. आता फॉर एक्झाम्पल ज्वारी असेल, बाजरी असेल, वीट असेल, बऱ्याच वेळा आपण पाहतो की यांची कापणी जर आपण पावसाळ्यामध्ये केली आणि कापणी केल्यानंतर जर पाऊस आला तर त्या कणसामध्येच दाणे किंवा जे ग्रेन्स आहेत ते तुम्हाला उगवलेले दिसतील. म्हणजे अजून त्याची कापणीच चालू आहे किंवा कापणी जस्ट झालेली आहे आणि सपोज अचानक पाऊस आला आणि साधारणतः त्या ठिकाणी फील्डमध्ये तसंच जर क्रॉप राहिलं काही 2, 3, 4 दिवस तर आपल्याला लगेच तिथं नवीन वाढ झालेली दिसते. दॅट इज दी सेकंडरी टाईप ऑफ डॉर्मन्सी. Means seeds are able to germinate just after its maturity period or ripening. Then the third one, that is the special type of dormancy. Here in this type of dormancy या सुप्त अवस्थेमध्ये because of some internal factor of the seed, seeds are able to germinate after the sowing, but their new growth is fails to come above and out of the soil surface. फॉर एक्झाम्पल और सिम्पल लँग्वेज, सीड्स जर्मिनेट होतात परंतु त्यांचं इमर्जन्स होत नाही, त्याला स्पेशल टाईप ऑफ डॉर्मन्सी असं म्हटलं जातं. आणि ते त्या सीडच्या इंटरनल फॅक्टरमुळं किंवा एक्सटर्नल फॅक्टरमुळं असू शकतं आणि त्याला त्या ठिकाणी स्पेशल टाईप ऑफ डॉर्मन्सी असं म्हटलं जातं. म्हणजे जर्मिनेट होतं पण इमर्जन्स त्याचं होत नाही. सो these are the kinds of dormancy in seed. 3 प्रकारच्या सुप्तावस्था त्या ठिकाणी सीड मध्ये आढळतात. नाव कॉजेस ऑफ डॉर्मन्सी म्हणजे ह्या जमीन किंवा इंटरनल फॅक्टर व्यतिरिक्त अजून कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळं बियाण्यांना सुप्त अवस्था येते किंवा असते. दीज आर दी फर्स्ट वन, सीड कोट बिंग इम्परमेबल टू वॉटर. म्हणजे एखाद्या सीडचं जे आवरण आहे, बाह्य आवरण आहे, ते अतिशय कठीण राहतं आणि ते कठीण आवरण असल्यामुळं साधारणतः आपण ते सीड पेरल्यानंतर जे फर्स्ट प्रोसिजर आहे जर्मिनेशनची पहिली पायरी जी आहे ती म्हणजे त्या बियाण्यानं पाणी किंवा मॉइश्चर, सॉइल मॉइश्चर हे ॲब्सॉर्ब केलं पाहिजे. आणि जोपर्यंत सॉइल मॉइश्चर ॲब्सॉर्ब होत नाही तोपर्यंत पुढची कुठलीच प्रक्रिया जर्मिनेशनची घडत नाही. आणि म्हणून त्या बियाण्याला सुप्त अवस्था येऊ शकते कधी, जर जे सीड कोट आहे ते जर अतिशय हार्ड असेल. माइट बी यू हॅव ऑब्झर्व दी सीड कोट कव्हर ऑफ टॅमेरिन. म्हणजे आपण चिंचोका जो आहे पाहिला असेल तुम्ही, तो दातांनी किंवा दगडाने जरी फोडला तरी लवकर किंवा सहसा फुटत नाही. म्हणजे तो अतिशय कठीण राहतो. आणि अशा प्रकारचे जे सीड्स आहेत हे सहजासहजी पाण्याला एम्ब्रिओपर्यंत जाऊ देत नाहीत किंवा आतल्या भागापर्यंत जाऊ देत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याला सुप्त अवस्था त्या ठिकाणी येऊ शकते. सेकंड, आफ्टर दी इम्परमेएबल सीड कोट इट बिकम हार्ड वन. म्हणजे दोन्ही एकत्र मी तुम्हाला आता सांगितले. सीड कोट बिंग इम्परमेबल टू O2, ज्याप्रमाणे आतमध्ये पाणी जाऊ शकत नाही त्याप्रमाणे ऑक्सिजन सुद्धा जाणार नाही आणि त्याच्यामुळे बियाण्याला सुप्त अवस्था येऊ शकते. रुडिमेंटरी embryo of seed, the seeds which are apparently ripened contain a rudimentary or imperfectly developed embryo, and the germination of such seeds naturally get delayed until the embryo develops. म्हणजे एखाद्या सीड मधला एम्ब्रिओ जर खराब असेल किंवा त्याची जर प्रॉपर डेव्हलपमेंट झालेली नसेल तर साधारणतः त्याच्यामुळे सुद्धा त्या बियाण्याला सुप्त अवस्था त्या ठिकाणी येऊ शकते. As like above, dormant embryo, the seeds of apple, peach, pinch, etc. do not germinate even though the embryos are completely developed, and all the favorable conditions for germination are provided in such seeds. Physiological changes called after the ripening takes place during the period of dormancy which unable to seeds for the germination. म्हणजे हा एक डॉर्मन्सी मधला जो मी तुम्हाला सांगितलं की what is mean by primary type just after ripening, what is mean by secondary type just after ripening but there is a germination. Here the particular dormant embryo is there, so
दीज टाईप ऑफ सुप्त अवस्था ज्याला आपण म्हणतोय ती बाकीच्या क्रॉपमध्ये साधारणतः मॅच्युरिटी पर्यंत पूर्ण होते, परंतु अशा प्रकारच्या म्हणजे वरती जे एक्झाम्पल दिलेले आहेत, ॲपल असेल, पिंच असेल किंवा पीच असेल, या प्रकारच्या सीडमध्ये साधारणतः त्याचं जे फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत, म्हणजे याला आपण रायपनिंग असं म्हणतो, परिपक्वता येईपर्यंत होत नाही, म्हणून त्याला डॉर्मनंट एम्ब्रियो असं म्हटलं जातं. नेक्स्ट वन, synthesis and accumulation of germination and inhibitor in the seed. So plant organ some chemical which are accumulated in the seed at maturity, and these chemicals inhibit the germination of the seed. So here, because of some the chemical, those are responsible for these newly developed growth. Okay, these are the kinds of dormancy and causes of dormancy. Now, what are the methods to break the dormancy? म्हणजे साधारणतः एखाद्या पिकाच्या बियाण्याची सुप्त अवस्था जी आहे, ही सुप्त अवस्था कशी ब्रेक करायची आणि त्याच्या काही मेथड्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. दॅट इज दी मेथड्स break the dormancy. Okay, the first one, scarification. First procedure to break the dormancy. The dormancy due to hard seed coat is impermeable seed coat can be broken by scarification of seed coats. It should be done in such a way that the embryo is not injured. म्हणजे साधारणतः जे सीड अतिशय कठीण कवचाचं आहे त्याला साधारणतः काय केलं जातं तर त्याचं स्कॅरिफिकेशन केलं जातं, आणि ते स्कॅरिफिकेशन करत असताना अशा पद्धतीने केलं जातं की एम्ब्रियोला त्याला धक्का लागू नये. म्हणजे थोडक्यात वरचा जो हार्ड सीड कोट कव्हर आहे तो रिमूव्ह करायचा, परंतु त्याच्यामुळं एम्ब्रियोला इजा होऊ नये. नेक्स्ट आहे चिलिंग और प्री चिलिंग, ज्याला आपण साधारणतः एक ठराविक टेम्परेचरला हे सीड्स काय केले जातात, ठेवले जातात. The seeds are placed in contact with the moist substratum at a temperature of 5 to 10 degrees Celsius for 7 days for germination. Example, cabbage, cauliflower, sunflower. म्हणजे आर्टिफिशियल किंवा लॅबोरेटरीमध्ये आपण जसं मगाशी टेस्टिंग केलं जर्मिनेशनचं बघितलं प्रोसिजर, त्या पद्धतीनं हे सगळे जे पेरणीसाठी आपल्याला सीड जे वापरायचे आहेत त्यांचं काय केलं जातं तर प्री चिलिंग केलं जातं. एका ठराविक टेम्परेचरला जे मीडियम जर्मिनेशनसाठी उपयुक्त आहे अशा मीडियमच्या सहाय्यानं हे साधारणतः 7 दिवसासाठी सीड्स ठेवले जातात, जेणेकरून त्याची सुप्त अवस्था जी आहे ती ब्रेक व्हावी आणि अशा प्रकारचं सीड जर्मिनेट व्हावं. देन नेक्स्ट, प्री ड्राईंग. Okay, pre-drying means साधारणतः as like above, pre-chilling, seed should be dried at a temperature not exceed than 40 degree with free circulation of for 7 days. म्हणजे एकामध्ये आपण त्या ठिकाणी मॉइश्चर वापरलं आणि कंट्रोल कंडिशन वापरली, त्याला चिलिंग असं आहे. आणि एक्झॅक्टली अपोजिट प्री ड्राईंग त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली जाते फॉर दी सर्टन सीड्स, नॉट ऑलमोस्ट ऑल. ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत किंवा मेथड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सीडला त्या ठिकाणी वापरल्या जातात. देन प्री वॉशिंग म्हणजे साधारणतः काही सीड जे आहेत हे पेरणीच्या अगोदर त्या ठिकाणी धुतले जातात आणि नंतर साधारणतः ते पेरणीसाठी वापरले जातात. देन प्री सोकिंग, काही सीड्स हे 1 डे बिफोर किंवा एक रात्र अगोदर, पेरणीच्या एक रात्र अगोदर त्या ठिकाणी पाण्यामध्ये भिजत ठेवले जातात आणि दुसऱ्या दिवशी हे साधारणतः पेरणीसाठी वापरले जातात.
देन रबिंग अँड पंक्चरिंग सीड कोट. साधारणतः काही सीड जे आहेत हे पेरणीच्या अगोदर ते एकमेकावरती घासले जातात, ते ब्रेक केले जातात किंवा त्यांचं सीड कोट आहे ते पंक्चर केलं जातं आणि मग असे सीड्स साधारणतः पेरणीसाठी वापरले जातात. देन ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर टू सीड्स मीन्स germination of Medicago sativa is found to be increased when a hydraulic pressure of 200 atmosphere at 180 degree Celsius is applied. It may be due to increase in permeability of seed coat to the water and O2. आता अशा प्रकारच्या ज्या ब्रेकिंग डॉर्मन्सीच्या मेथड ज्या आहेत तर ह्या साधारणतः सर्वच पिकांसाठी अप्लिकेबल नाहीत. ठराविक एका दुसऱ्या पिकासाठी ही वापरली जाते आणि ड्युरिंग ओनली द एक्सपेरिमेंट, नॉट ॲक्च्युअली इन कल्टिवेशन, दीज आर अप्लिकेबल लाईक application of pressure to the seed. Then the stratification in some seeds after ripening, low temperature and moisture condition required in artificial stratification. Example, mustard and groundnut. Okay, then exposure of seed to light means some seeds are exposed किंवा पेरणीच्या अगोदर काही वेळ ते उन्हामध्ये किंवा लाईटला एक्सपोज केले जातात आणि नंतर त्याची पेरणी त्या ठिकाणी केली जाते. सो दीज आर दी मेथड्स ऑफ ब्रेकिंग डॉर्मन्सी बट विदाउट केमिकल. सेकंड, बाय युजिंग दी chemicals we can again able to break the dormancy. For example, potassium nitrate is there, gibberellic acid is there, and thiourea treatment is there. With these three chemicals we can able to break by the dormancy of different crops along with the different the quantity of these chemical. म्हणजे हे जे तीन पोटॅशियम नायट्रेट असेल, जिब्रेलिक ऍसिड असेल किंवा थायोयुरिया असेल, हे जे केमिकल्स त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात घेतले जातात आणि वेगवेगळ्या पिकांना साधारणतः त्यांची सुप्त अवस्था मोडण्यासाठी वापरले जातात. सो दिस इज द नियर अबाउट हाफ पोर्शन ऑफ अवर chapter. Here the rest portion we will go for in next period.